हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आज आहे भाऊबीजाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर मी आलेली आता माहेरी, तर वहिनी पाणी देतात आहे। मी व्हिडिओ काढत आहे तर वहिनी मला थांब, आवाज थोडासा म्यूट केलेला आहे, म्युझिक वगैरे चालू होते, कॉपीराइट क्लेम पडत। तर ह्या माझ्या दोघी बहिणी आलेल्या आहेत, त्यामुळे वहिनी त्यांना पाणी देत होती, मी त्यांच्या अगोदर आले होते। तर हाय माझा छोटासा भाऊ, पारसाचा आहे काय करते हाय म्हणत होता, तर त्यांना पाणी वगैरे देत होती वहिनी। त्यानंतर तिथे एक भाऊ आहे, ताज खूप वर्षांनी आमच्या अशी भाऊबीज साजरी होत आहे। तर ही आहे माझी चुलती नानी, तीही बसली, मोकळा श्वास घेतला तिने, कारण की दिवसभर गावाकडे आलं ना, कामच काम असतं। तर त्यानंतर थोड्या वेळाने बसलो, वहिनीने दिवाळी वगैरे त्यांना खायला दिली, खाल्ली। त्यानंतर ही आमची परी बघा किती छान क्यूट आहे, एवढा मोठा झगा घातलाय ना, तिला पळता येत नाही, चालता येईना, शांत उभी राहिली। ही ती अशी उड्या वगैरे मारत होती, खेळत होती। त्यानंतर मग तिची जा कपडे चेंज केली, पिऊ सिद्धीसारखा तिला ड्रेस घेतलेला आहे मी, तर तो घातला। त्यानंतर आराम वगैरे केल्यानंतर आलो मग किचन बघायला। तर त्यानंतर बघा ह्या चौघींनी सुद्धा सारखी ड्रेस घातल्यात, स्नितीने सुद्धा घातला, मला सुद्धा पिऊ दिदीसारखा ड्रेस घालायचा आहे। या चौघींनी बघा कसं एकसारखा ड्रेस घातलेला, वाढण्या सोडून दिल्या पण एकसारखा ड्रेस घातला। खरंच नाही, एकमेकींना असं किती भारी वाटतं ना। आपल्याला सुद्धा कोणाच्या अंगावर साडी जर बघितली तर असं वाटतं त्यांची सुद्धा साडी घालावं असं, तसं लेकरांचं आहे। जशी तिन्ही ड्रेस घातलं तशीच स्नितीचं सुद्धा तसंच आहे। पिऊ सिद्धीने जर फ्रॉकी घातले, तिला सुद्धा फ्रॉक घालूशी वाटते। तर चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर घर बघा, हे पप्पाचं माझं छोटंसं असं घर छान। तर हा एक किचन, तर मी किचन वगैरे बघते, या आकारात किचन वगैरे आहे। चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कसा वाटला तेही सांगा मला। फेस हा आहे हॉल पूर्ण, इकडे पोर्च आहे। काय चाललंय तुमचं? बेडरूम आहे, खिडकी आहे, इकडं पण खिडकी, आजू गेलं हे बसायचे ना स्टील, जिनावरती जायला पुन्हा दिसतोय ना। आता बघ इथून तळ दिसेल बरं का, तळ दिसतंय पूर्ण असं छान असं ना। हा जाऊ, हा दुसरा बेड, दुसऱ्या मजल्यावरती आलं। टॉयलेट बाथरूम, टॉयलेट मग इंग्लिश असे ना, रूम, खिडक्या भारी आहे ना। नका जाऊ, थांबा, इकडून पूर्ण अशी शेती दिसते। ए सावकाश, का भारी दिसत आहे दोघी दोन खिडकींना। चला समोर असं दिसत, मी पण आली वरती। डायरेक्ट तिसऱ्या मजल्यावाला मी आकाश कंदील एक लागलेला, इकडून तळ दिसतंय, हे तळ आहे, ही नदी, माहेरचा हिरवागार परिसर, तळ आहे, तिकडे नदी, इकडं पूर्ण शेती आहे, कांदा वगैरे काढायला आलेले, छान असं परिसर। कुस्ती नानीचं चाललंय सरपण काढायचं काम। हा ते आकाश कंदील ना, का भारी दिसतंय ना। तळ, तिकडं नदी, इकडं पूर्ण असं हिरवगार, तिला ऊन लागत नाही, टाक्या वगैरे, तसं हे दृश्य ऊन लागतंय खरंच तसं आराम असल्यावर ऊन लागतं आहे ना, कामाच्या वेळेस ऊन नाही लागत पूर्ण असं। त्यानंतर घर वगैरे बघितलं, कारण की घर याच्या पाठीमागे बघितलेलं होतं, पण फरच्या वगैरे बसवल्यानंतर घर बघितलं नव्हतं। किचन वाटा वगैरे बसवलं, खिडक्या वगैरे, छान असं घर। त्यानंतर मग बाहेर चुलीवरती मटण शिजायला घातलं वहिनीने, कारण
कोणाकोणाचं आलं भाऊबीजेच्या दिवशी आलं तर गोडाचं असतं, कोणाचं तिखटाचं असतं. तुमचा कोणता असतो पदार्थ नक्की सांगा. त्यानंतर माझी बहीण वगैरे भाकरी करायला लागलेली आहे. तिथं बघा लेकरं कशी मोबाईल बघत असली. खेळ नाही तर मोबाईल, दोन्हीपैकी एक गोष्ट लागते. मोबाईल जर घेतला तर नुसते उन्हात पळणार आणि मोबाईल दिला तर सावलीत बसणार. अशी डोकून बघत आहे. बेत डोळं म्हणतात वगैरे शिवायला चुलीवर ती छान चुलीवरचं मटण किती उकळात आहे. ते खाली आटून जायचं. गावाकडं असंच बघायला भेटतं. छान असं चुलीवरचा स्वयंपाक, पूर्ण मुलांची मस्ती, छान असा हिरवागार परिसर वगैरे भारी वाटतं गावाकडचं वातावरण. तुम्हाला कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा. तर मटणाचा बेत केलेला आहे. तुम्ही कांदे न्यायला आलेले ताजं शेतातलं कांदा लिंबू वगैरे हे पूर्ण असं कांदा काढायला आलेलं आहे. पुढे बघू शकता छान असं पूर्ण खंडी अशी ऊन आहे, त्यामुळे क्लिअर काय दिसत नाही. बघ कांदे छान छान. बघा कशी पंगत बसली यांची चौघांची. काय कसं झालंय मटण? हा छान एक नंबर. रस देऊ का तुला? घ्या खाऊन. मग पूर्ण स्वयंपाक झालाय. पुरींना भूक लागली ती खेळून खेळून जेवायला दिलाय. तिकडे राहायच्या भाकरी त्यांचं ताट झालं. चल मग बोलव दाजीला त्यांना ते जेवायला. हा टाकले बसायला सगळं. तवा तू एका जागेवर ठेवल्या तर बाजवशील. मग काय ते डाळी झाकण ठेव. थांबी झाकण ठेवते. चुली मटण दिलं होतं. काढलंय मी, आणलंय. पेढा ठेवू खाली. हा तसं त्याच्या बरोबर कुंकू लावू. हा तो चाललंय खायला का? बोल ना. ताट हातात धर ना बाळा. पुढे सर ना, अशी बस ना, दोन पायावर बस ना. बस मांडी घालून. हा गरगोटा पण ओवळ. तस पेढा घाल. साखर नाही त्याच्यात साखर आहे ना. त्याच्यात हा साखर आहे का? खाई ना. टाक ना. चार ना करायला अर्धा हे करते. आणि इकडं बघ गोवन तो तोंड काढ ग. तोंड आले दोघी बाजूला. हा टपार डोळे वळतो. इकडे बघ दीदी तुझी चॉकलेट हातात दिली. नीट बस. तो वडणी सांभाळ. टाकन हे कर. मावशी शिकवी ती पाळायला. चौकी तू पण घे ग. त्याला द्यायची हे करायला. तेव्हा यांचं ना हे होईल, भुतुडा होईल. तिकडं ते उन्हात खेळायचं काम. हा इकडं आयुषचं हा काय चाललंय रे? परत मामाच्या घरी आले त्यांना अजिबात बसवत नाही. हा काय इकडे ही चिल्लर पाटी कंटाळून बसल्यात. खेळायचं चाललंय.
छान असं सजवलेलं पिऊचं चाललंय. तुला काय चाललंय पडशील? आतमध्ये गप्पा चालल्यात. सेलिब्रेशन चाललंय. पिहूनी ओळलं नंतर दिदीला आई चाललंय. त्यानंतर मी भावाला मिळवायला पेढा घालता. पेढा घाल. आहे ना पण बाकी काय ना. तू पण घे ग त्याला द्यायची हे करायला. तेव्हा यांचं ना हे होईल गुतुडा होईल. तिकडं तिकडे बघ नीट वाकडा झाला तू. काही तर पडदा बरं लाल पडदा ना. हां घ्या अजून इकडं घ्या. हां मस्त. आता परफेक्ट. आता कसं एक नंबर वाटतं. आता कसं इकडे ती व्हिडिओ दिसतंय चांगलं. आई साईड लो बाबे घेऊन गेला. घालून गेला ना तो. हा घालून गेला. तिथं गेला. अरे काढून जाऊ. हाँ दे. अरे ए मागो साइड साइड तो झालं. हां एक मिनिटात आता भारी येते पडदा लावल्यामुळे. क्लिअर येते. क्लिअर. आणि हे पण आहे ना तो वरच हे काढले ना स्क्रीन गार्ड त्याच्यामुळे क्लिअर काढला. स्क्रीन गार्ड काढला. डिस्प्ले बसवला. डिस्प्ले त्याच्यामुळे छान. भिंगाच्या सगळे हे बाजूला येऊ नका. नोटच ओळा आता. तुला सांगावं लागेल. मग क्यू साईड सिद्धू. ही लई दिवसातून पहिलीच दिवाळी असेल ना. भाऊबीज हाय की पहिली आपल्या पहिल्यापासून सगळे असं पहिलीच असन की सगळेजण एकत्र आहे असं. येत आहे मग चांगलं येत आहे फोटो सगळं क्लिक करीत नुसता. व्हॉइस ओव्हर काही नाही त्याच्या क्लिअर असं. ते माहित. मस्त उजेड आहे आपल्याला सगळं. हा बाहेर काढू ना. ब्लू ब्लू सगळेच. पेढा खाऊ.
मग काढ. ओके. हा चालू. नाही घेतले वाटी लागते ना. हे आमच्या असंच ओवाळा असंच खोबरं करावं बरोबर. खोबरं होत अरे ते कुठे त्याचं म्हणलं आला एक हात माग गोर येतात काय त्याच्यात आपलं गोरं करतात. हा बरं येते. बरं नाही यायचं तसं चांगलं येतंय. लाईट पाहिजे आहे ना. लाईट याचं गावाकडे असंच आहे. आम्हाला 24 तास लाईट आहे आता का पारीपासून खोबरं सुपारी पान असा इडा देतात. खोबरं पाणी आम्ही काढणार आहे. काढ. हा तरी आई साईड ना मागून फोटो देते. ठेव खाली झालं. काढ ना. आता फोटो की झाली बाबा. क्षण. तुम्ही फोडा. जाता आधी संपुटन वेगळं ज्याला ज्याला ऐकायचं असं तुम्ही एक्सचेंज एकमेकांमध्ये करू शकता. एकमेकांमध्ये कोणाला असं समजून एक्सचेंज करून घेऊ शकता. ग्रीन पाहिजे पहिले अशी दिवाळी उलटी कॅटलॉग आहे का? तिकीट आहे ना त्याच्या सगळं पैसे वाटप. पैसे वाटप तुम्ही बसा. नंतर तुम्ही नाही फोन उचलला तुम्ही नंतर नाही माझ्या पाठीमाग तू ये. सगळं इथलंय. चल ना चल जायची घाई झाली तर चला आता मी चाललो. बाय भेटूया पुढे.